सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या इथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, तर माझा मुलगा म्हणजे रसाळ सरांमार्फत मी पाठवला होता आणि त्याचं पूर्ण झालं आणि तो FMG सुद्धा 204 मार्क्स घेऊन पास होऊन आता ससूनला प्रॅक्टिस करतो आहे. सुरुवातीला आम्ही म्हणजे येवल्याला शिक्षक होतो मी आणि येवल्यावरून आम्ही आलो. मी माझा मुलगा 12वीसाठी 11वी-12वीसाठी इथं नाशिकला ॲडमिशन घेतलं आणि त्यावेळेस 11वी आणि 12वी दोघांवर म्हणजे तसं कन्फर्म झालेलं नव्हतं की बुवा नीट 11वीवर होईल का 12वीवर होईल. मग त्याचा थोडासा अभ्यास कमी झाला. कमी झाल्यानंतर मग तो मला सांगायचा, पप्पा मी अजून 1 वर्ष गॅप घेतो, नीटची एक्झाम देतो आणि मग नंतर मी इथंच करेल बुवा MBBS. मग तेव्हा मला सर्व कुणी म्हणजे असं ज्याला जे ॲडमिशन MBBSचं ॲडमिशन जर घ्यायचं असलं तर त्याला असं वाटतं की भारतातलं MBBS वेगळं, तिथलं MBBS वेगळं. पण मित्रांनो, जगामध्ये कुठंही MBBS केलं तिथं माणसाचाच अभ्यास आहे, कुठंही वेगळं नाही आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या चिरंजीवला थोडंसं नीटला म्हणजे इथं नंबर लागण्यासाठी कमी मार्क्स पडले. मग मी असंच माझं इथं बेलगावडा गेला, इथं बदली होती, असंच रस्त्याने जात होतो आणि रसाळ सरांची पाटी पाहिली. माझं रसाळ सरांशी मी कुठलंही काही माझं ओळख पाळख वगैरे काही नव्हती. मग मी सहज त्या सेमिनारला गेलो आणि ते थोडासा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर मग मी रसाळ सरांना वैयक्तिक भेटलो आणि रसाळ सरांनी मला अगदी सर्व समजून सांगितलं. मग मी माझ्या चिरंजीवला सांगितलं, बेटा तू आत्ताच तयारी कर आणि MBBSला मी तुला पाठवायला तयार आहे. मग तो पहिल्या वर्षी MBBSला गेला. मग थोडीशी भीती वाटायची की बुवा तिथं कसं असेल, कसा खाईल, कसा राहील. पण रसाळ सरांना म्हणजे रसाळ सरांशी जर कॉन्टॅक्ट केला तर आपला मुलगा MBBSला कलकत्त्याला किंवा भारतात कोणत्याही कोपऱ्याला असला तिथून तरी आपल्या पोराचा मॅसेज उशिरा येईल. पण मात्र रसाळ सरांकडे जर गेलो तर तुमचा प्रितेश असा अभ्यास करतोय, तसा करतोय, असं करतोय, अगदी चटकन असं आम्हाला तिथलं त्याची सिच्युएशन कळायची. म्हणून आम्हाला कुठलीच भीती वाटली नाही. आणि पहिल्या वर्षाला जेव्हा गेला तेव्हा तो आम्हाला वाटायचं की बाबा अभ्यास करेल का नाही, हा पास होईल का नाही, पैसा तर आपल्याला लागतोय. पण मग इथल्यापेक्षा तिथं खूप कमी पैसा लागतो. आणि जर मुलांनी पहिल्या दिवसापासून चांगला अभ्यास केला तर इथली FMG एक्झामसुद्धा तो सहज पास होतो. हे माझा अनुभव आहे. आणि विशेष म्हणजे रसाळ सर म्हणजे विमानात बसण्यापासून तर तिथं उतरेपर्यंत तर तिथं जेवणापर्यंत तर सर्व अगदी तंतोतंत खूप काळजी घेतात. माझा मुलगा 1-2 वेळा आजारीसुद्धा पडला तरी रसाळ सरांनी तिथे एक सोनू सर होते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करून तिथलं दवाखाना वगैरे सर्व अगदी आपणसुद्धा इतकी काळजी घेऊ शकत नाही इतके रसाळ सरांनी त्याची काळजी घेतली. आणि मी खरोखरच म्हणजे मी भाग्यवान ठरलो की मला रसाळ सरांचं सेमिनार भेटलं आणि मी त्यांच्याशी हितगुज करू शकलो आणि माझा मुलगा MBBS झाला. याच्याबद्दल मी खरंच रसाळ सरांचं आभार मानतो. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर ॲडमिशन करायचं असेल आणि कुठली काही कोणी भीती असेल तर ती भीती मी माझ्या वतीनं म्हणजे ग्वाही देतो की तुम्ही रसाळ सरांमार्फत जर ॲडमिशन केलं तर ती कुठलीही भीती तुम्ही बाळगू नका. तर रसाळ सर तुम्हाला ॲडमिशन म्हणजे शेवट येईपर्यंत अगदी तंतोतंत तुम्हाला आणि स्वतः रसाळ सर तुम्ही म्हणजे तिथे पालक होऊन जातात. रसाळ सर तिथं जर गेलं तर स्वतः ते आपला म्हणजे हा मुलगा याचा आहे आणि त्याचा आहे अगदी त्याला खसकून वगैरे काय बोलणं वगैरे काय असेल नसेल ते सर्व त्या ठिकाणी त्याला नीट करतात. इतकं मी त्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि मी खरोखरच त्यांचं पुन्हा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.